नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 14 ते 25 एप्रिल दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही 40 प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर मार्च महिन्यातील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, श्रेयस अय्यर यांना। कोणाला? तर श्रेयस अय्यर यांना। तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मार्च 2025 मध्ये आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार भारताच्या श्रेयस अय्यरला मिळाला आहे। तर त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताच्या विजयी मोहिमेमध्ये मोलाचा वाटा उचलला। तर अय्यरने 3 महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे 79, 45 आणि 48 धावा केल्या। तर विशेषतः अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध त्याची खेळी निर्णायक ठरली। तर त्याच्या संयमी व तडफदार फलंदाजीमुळे तो जेकब डफी व सचिन रवींद्र यांना मागे टाकून विजेता ठरला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर महाराष्ट्र सरकारने 2023 ते 2024 चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, शकुंतला खटावकर यांना। कोणाला? तर शकुंतला खटावकर यांना। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर महाराष्ट्र सरकारने 2023-24 साठी शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार माजी महिला कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जाहीर केला आहे। तर त्यांनी 1979 ते 1982 या काळामध्ये 106 राष्ट्रीय सामने खेळले असून महाराष्ट्रासाठी 8 वेळा विजेतेपद मिळवले आहे। तर त्यांनी खेळाडू म्हणून आणि संघटक म्हणून मोठे योगदान दिले आहे। तर सध्या त्या पुणे जिल्हा आणि राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्ष आहे। तर 1978 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळाला होता। तर त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि दीर्घकालीन सेवा लक्षात घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात। तर खालीलपैकी कोण IMF संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेमध्ये सामील झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, एन चंद्रशेखरन। कोण? तर एन चंद्रशेखरन। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर IMF ने 2025 मध्ये उद्योजकता आणि वाढ या विषयावर विकास सल्लागार परिषद स्थापन केली असून या परिषदेमध्ये जगभरातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। तर भारतातून टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांची निवड झाली आहे। तर या परिषदेचा उद्देश नवोपक्रम, आर्थिक उत्पादकता आणि खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून जागतिक विकासास चालना देणे हे आहे। यानंतर इतर सदस्यांमध्ये सेल्फोर्सचे CEO मार्क बेनिऑफ, बँको सांतांदेरच्या आना बोटिन आणि सौदी राजकुमारी रीमा अल सौद यांचा समावेश आहे। तर IMFच्या धोरण निर्मितीमध्ये या तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणते राज्य परमाणु परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपले महाराष्ट्र राज्य। कोणते राज्य? तर आपले महाराष्ट्र हे राज्य। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतातील परमाणु ऊर्जा प्रकल्पामध्ये सहभागी होणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र ठरले आहे। तर आपण याची विस्तृत माहिती पाहून घेऊया। तर परमाणु ऊर्जा प्रकल्पाविषयी, तर भारत सरकार विविध ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प उभारत आहे, ज्यामुळे देशभरामध्ये वीज निर्मितीस मदत होते। यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राची भूमिका आपण पाहूया। तर महाराष्ट्राने अणुऊर्जा प्रकल्पात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि राज्यातील प्रकल्प, तर महाराष्ट्र काही अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत तर काही प्रस्तावित आहेत, ज्यामुळे राज्यामध्ये वीज निर्मितीस मदत होते।
तर राज्यातील इतर काही प्रकल्प आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर अणुऊर्जा प्रकल्पाव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये इतर ऊर्जा प्रकल्प देखील आहेत, जसे की जलविद्युत प्रकल्प आणि पारंपरिक ऊर्जा प्रकल्प. तर महत्त्वाची टीप पाहून घेऊया. तर अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये सहभागी होणारे इतर राज्य देखील आहेत, परंतु महाराष्ट्राने या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असे म्हटले जाते. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सिक्कीम या राज्यामध्ये. कोणत्या? तर सिक्कीम या. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सिक्कीम राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. तर विस्तार काय? तर सिक्कीम विद्यापीठाच्या यागांग कॅम्पसमध्ये पर्यटन विकासासाठी आंतरराष्ट्रीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तर या संमेलनामध्ये समुदाय सक्षमीकरणासाठी पर्यटन एक शाश्वत दृष्टिकोन या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. तर या संमेलनामध्ये सिक्कीमचे पर्यटन विभाग, संगीत विभाग आणि यांगांग पर्यटन विकास समिती म्हणजेच YTDC यांनी सहकार्य केले. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कर्नाटक हे राज्य. कोणते राज्य? तर कर्नाटक हे राज्य. तर भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार कर्नाटक हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तर या अहवालामध्ये कर्नाटकाने न्याय व्यवस्थेच्या कामकाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर न्याय प्रक्रियेत कर्नाटक 10 पैकी 6.38 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर आपल्या महाराष्ट्राला 5.16 गुण मिळाले आहेत. यानंतर या अहवालामध्ये न्याय व्यवस्थेच्या विविध पैलूंचे मूल्यांकन केले जाते, जसे की न्याय मिळवण्याची प्रक्रिया, न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची संख्या आणि पोलिसांची कार्यक्षमता. यानंतर पुढील प्रश्न. तर जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, जस्टिस अरुण पाली यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जम्मू आणि काश्मीर लडाख उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती अरुण पाली यांची नियुक्ती 16 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली. तर ते या न्यायालयाचे 38वे मुख्य न्यायाधीश आहेत. तर यापूर्वी ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. तर त्यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीनुसार केली. तर निवृत्त न्यायमूर्ती ताशी रबस्तन यांच्या जागी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यानंतर मित्रांनो, न्यायमूर्ती अरुण पाली यांचा न्यायिक अनुभव आणि निपुणता यामुळे त्यांच्याकडून न्यायालयाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर ही नियुक्ती संविधानाच्या अनुच्छेद 217 नुसार करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर इंडियन सुपर लीग 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मोहन बागानने. कोणी? तर मोहन बागानने. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडियन सुपर लीग 2025 चे विजेतेपद मोहन बागान सुपर जायंटने पटकावले आहे. तर त्यांनी बेंगळुरू FC चा पराभव केला आणि ही चषक आपल्या नावावर केले आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर महाराष्ट्र शासनाचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भीमराव पांचाळे यांना. कोणाला? तर भीमराव पांचाळे यांना. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. तर महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, महेश मांजरेकर यांना. कोणाला? तर महेश मांजरेकर यांना. यानंतर पुढील प्रश्न. तर महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनुपम खेर यांना. कोणाला? तर अनुपम खेर यांना. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तर महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मुक्ता बर्वे यांना. कोणाला? तर मुक्ता बर्वे यांना. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. तर महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील
राज कपूर विशेष योगदान पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, काजोल देवगन यांना. कोणाला? तर काजोल देवगन यांना. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. तर अंबेजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितेचे गाव ठरणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तिसरे. कितवे? तर तिसरे गाव ठरणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर अंबाजोगाई हे मराठी भाषेतील आद्य कवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान असून त्यांनी इथेच विवेक सिंधू हे महत्त्वाचे काव्य रचन केले. तर त्यांच्या साहित्यिक योगदानाच्या सन्मानार्थ अंबेजोगाईला ही मान्यता देण्यात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील माहिती पाहून घेऊया. तर या अंतर्गत 5 ठिकाणी कवितेची दालने उभारण्यात येणार आहे. तर या उपक्रमामुळे अंबेजोगाईचे साहित्यिक सांस्कृतिक महत्त्व अधिक दृढ होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे. तर केंद्र सरकारने कोणाची नुकतीच महसूल सचिवपदी नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अरविंद श्रीवास्तव यांची नियुक्ती केली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर केंद्र सरकारने कोणाची नागरी विमान वाहतूक सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, समीर कुमार सिन्हा यांची. कोणाची? तर समीर कुमार सिन्हा यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे. तर महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सी.पी. राधाकृष्णन यांच्या. कोणाच्या? तर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या. तर महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण 18 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. तर या सोहळ्यामध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 2022-23 आणि 2023-24 वर्षातील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तर विविध क्रीडा प्रकारांतील उत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षण आणि जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. तर जेमिमा रॉड्रिग्स यांना 2023-24 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अनुराधा गर्ग. कोण आहे? तर अनुराधा गर्ग. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अनुराधा गर्ग या भारताच्या पहिल्या मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेती ठरल्या आहेत. तर 2025 मध्ये चीनमध्ये झालेल्या ग्लोबल सौंदर्य स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले. तर त्यांच्या आत्मविश्वास, सौंदर्य आणि भारतीय महिलांच्या सामर्थ्याचे प्रतीक म्हणून त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर आरती सुब्रमण्यम यांची कोणत्या संस्थेच्या पहिल्या महिला सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, TCS या. कोणत्या? तर TCS या संस्थेच्या. यानंतर पुढील प्रश्न. तर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, पुणे येथे. कुठे? तर पुणे येथे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. शॉर्ट मध्ये आहे, लक्ष द्या माहितीकडे. तर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर शतरंज स्पर्धा 2025 पुण्यातील आमनोरा मॉल येथे 20 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तर ही स्पर्धा महाराष्ट्र शतरंज संघटना आणि ऑल इंडिया चेस फेडरेशन यांच्या वतीने घेतली जात आहे आणि 30 लाख रुपये पारितोषिक देखील आहे. पुढील प्रश्न. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सौर ऊर्जा निर्मितीमध्ये कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सोलापूर हा जिल्हा. कोणता जिल्हा? तर सोलापूर. कशासाठी? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सौर ऊर्जा निर्मितीमध्ये. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सौर ऊर्जा निर्मितीमध्ये सोलापूर जिल्हा अव्वल आहे. तर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवले जात आहेत, ज्यामुळे ते सौर ऊर्जा निर्मितीत प्रमुख स्थानावर आहेत. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 1200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा पार्क उभारला जात आहे.
यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी चंद्रपूर. कोणते? तर चंद्रपूर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर चंद्रपूर सलग 2 दिवस देशातील व जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद घेतल्या गेलेल्या चंद्रपूर शहरामध्ये 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती. विशेष म्हणजे 19 एप्रिल 2024 मध्ये 43.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते, तर 21 एप्रिल 2025 रोजी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेतल्या गेली. त्यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ नुकतीच कोणी घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राहुल पांडे यांनी. कोणी? तर राहुल पांडे यांनी घेतली आहे. कशाची? तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहितीकडे वळूयात. तर राहुल पांडे यांनी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली. तर महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज राजभवन मुंबई येथे आयोजित एका संक्षिप्त शपथविधी समारंभामध्ये नवनियुक्त राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांना पदाची शपथ दिली. यानंतर पुढील प्रश्न, लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी तिसरे स्थान. कितवे स्थान? तर तिसरे स्थान. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहितीकडे वळूयात. तर लिमा पेरू येथे पार पडलेल्या मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये पृथ्वीराज तोंडेमन आणि प्रगती दुबे ही जोडी पदक फेरी गाठण्यात अपयशी ठरल्यानंतर ISSF विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजींनी तिसरे स्थान पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठ्या ड्युअल फीड पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ओडिशा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? तर ओडिशा या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IOCL ने ओडिशातील पारादीप येथे 61,077 कोटी गुंतवणुकीसह जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केली आहे. तर मित्रांनो, ओडिशाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, सध्याचे राज्यपाल हरिबाबू कंभमपती आणि राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमलीपाल आणि लेक आहे चिल्का तलाव. यानंतर पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशासाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बांगलादेश या. कोणत्या देशासाठी? तर बांगलादेश या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहितीकडे वळूयात. तर भारताने बांगलादेशला उपलब्ध असलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा मागे घेतली आहे, कारण त्यांच्या विमानतळांवर आणि बंदरांवर तीव्र गर्दी आहे. तर या सेवेचा वापर करून बांगलादेश भारतीय सीमा शुल्क केंद्रांचा वापर करून तिसऱ्या देशांमध्ये माल निर्यात करत असे. तर बांगलादेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे ढाका, चलन आहे बांगलादेशी टाका आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत बांगलादेशचे मोहम्मद शहाबुद्दीन. यानंतर पुढील प्रश्न, ISSF विश्वचषक ब्युनोस आयर्स 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दुसरे स्थान आहे. कितवे स्थान आहे? तर दुसरे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय नेमबाजींनी ISSF विश्वचषक ब्युनोस आयर्स 2025 मध्ये 8 पदकांसह त्यांची मोहीम संपवली. तर 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य आणि पदक तालिकेत चीनच्या मागे दुसरे स्थान मिळवले आहे. तर ISSF विश्वचषक रायफल शॉटगन 1 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथे आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो, टॉप 3 देश, तर प्रथम आहे चीन, सुवर्ण 5 पदके जिंकली, रौप्य 3 पदके, कांस्य पदके 3 जिंकली, तर एकूण 11 पदके आहे. ठीक आहे. आणि आपल्या भारत देशाचे तर सुवर्ण पदके 4 जिंकली, रौप्य पदके 2, कांस्य 2, एकूण आहेत 8 पदके. यानंतर USA ने सुवर्ण पदके 2, रौप्य 3 आणि कांस्य पदक 1 जिंकले आहे, तर एकूण 6 पदके आहेत. यानंतर मित्रांनो, ISSF चा लॉंग फॉर्म काय आहे? तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन आणि निर्मिती झाली 1907 मध्ये.
यानंतर मुख्यालय कोठे आहे तर म्युनिक जर्मनीमध्ये मुख्यालय आहे. कशाचे तर ISSF चे. यानंतर मित्रांनो प्रमुख कोण आहेत तर लुसियानो रॉसी हे सध्याचे प्रमुख आहेत. कोण तर लुसियानो रॉसी. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न आहे तर कोणत्या राज्याच्या पोलीस पोर्टलला पोलीस सुरक्षा श्रेणीमध्ये स्कॉच पुरस्कार देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. या कोणत्या तर उत्तर प्रदेश या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर उत्तर प्रदेश पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन प्रोसिक्युशन अँड पनिशमेंट पोर्टलला पोलीस आणि सुरक्षा श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार मिळालेला आहे. तर उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे लखनौ. सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्याने आहेत दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंग, राज्य पक्षी आहे सारस. आणि मित्रांनो लोकसभेच्या एकूण जागा 80 आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न तर न्यायमूर्ती अरुण पल्ली कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर व लडाख या उच्च न्यायालयाचे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी माननीय सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून जम्मू आणि काश्मीर व लडाखच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री अरुण पल्ली यांची नियुक्ती केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर असे करण्यात आलेले आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए खुलदाबाद या. कोणत्या तर खुलदाबाद या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एप्रिल 2025 मध्ये महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद शहराचे ऐतिहासिक नाव रत्नापूर असे ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर नाव बदलल्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी खुलदाबादमध्ये स्मारक विकसित करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. यानंतर पुढील प्रश्न तर IPL मध्ये 1000 चौकार आणि षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी विराट कोहली बनला आहे. कोण आहे तर विराट कोहली. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCBचा फलंदाज विराट कोहलीने IPL 2025च्या मोसमामध्ये एक नवा विक्रम रचला आहे. तर संपूर्ण IPL मध्ये 1000 चौकार आणि षटकार मारणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरा केली जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 14 एप्रिल या दिवशी. केव्हा तर 14 एप्रिल या दिवशी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू मध्य प्रदेश येथे झाला. तर त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून काम केले. तर दलित मागासवर्गीय महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे. यानंतर त्यांच्या कार्यामुळेच भारतात समतेचे तत्व स्थापित झाले. म्हणूनच 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये विविध उपक्रम घेतले जातात. तर ही जयंती सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचे महत्त्व पटवणारी असते. तर हा दिवस भारतीय लोकशाही आणि संविधानासाठी प्रेरणादायी मानला जातो. यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 साजरा करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 15 ते 30 एप्रिल दरम्यान. केव्हा तर 15 ते 30 एप्रिल दरम्यान. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 साजरा करण्यात येत आहे. तर याचे मुख्य उद्देश काय आहे तर या पंधरवाड्याचा मुख्य उद्देश पाण्याच्या कार्यक्षम वापराबाबत जनजागृती करणे, कालव्यांची स्वच्छता, जल साक्षरता वाढवणे, अतिक्रमण मुक्ती आणि जलसंपदा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे असा आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची पुनर्नियुक्ती
करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सौरभ गांगुली यांची. कोणाची? तर सौरभ गांगुली यांची. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. तर VVS लक्ष्मण हे देखील पॅनलचे सदस्य राहतील. तर गांगुली यांची 2021 मध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर ते अनिल कुंबळेची जागा घेणार आहे. तर मित्रांनो, ICC म्हणजेच काय? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ICC ची स्थापना 1909 मध्ये झाली. मुख्यालय कोठे ICC चे? तर दुबईमध्ये. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जय शहा. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले गेले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जपान या. कोणत्या? तर जपान या. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर वेस्ट जपान रेल्वे कंपनीने जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन तयार केले आहे, जे वाकायामा प्रिफेक्चरच्या अरिडा शहरामध्ये 6 तासांपेक्षा कमी वेळेमध्ये स्थापित केले गेले आहे. तर स्टेशनचे नाव हातुशिमा स्टेशन आहे आणि 1948 पासून सेवेमध्ये असलेल्या जुन्या लाकडी स्टेशनची जागा घेते. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तर इंडियन सुपर लीग फुटबॉलचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मोहन बागान सुपर जायंट्सने जिंकले आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मित्रांनो, माहितीकडे वळूया. तर मोहन बागान सुपर जायंट्सने इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर कोलकाता येथे झालेल्या अंतिम फेरीमध्ये मोहन बागानने बेंगळुरूचा 2-1 असा पराभव केला. तर मोहन बागान सुपर जायंट संघाने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. तर यापूर्वी 2022-23 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्य सरकारने डॉक्टर भीमराव आंबेडकर अभयारण्य नावाचे नवीन वन्यजीव अभयारण्य घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश या राज्य सरकारने. कोणत्या राज्य सरकारने? तर मध्य प्रदेश या राज्य सरकारने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मध्य प्रदेश सरकारने 14 एप्रिल रोजी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीपूर्वी सागर जिल्ह्यामध्ये 258.64 लाख रुपये जारी केले आहेत. तर चौरस किलोमीटरच्या जंगलाला डॉक्टर भीमराव आंबेडकर अभयारण्य असे वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आलेले आहे. तर हे मध्य प्रदेशातील 25वे वन्यजीव अभयारण्य आहे, जे समृद्ध व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखले जाते. यानंतर हे अभयारण्य वन्यजीव संरक्षणास मदत करेल, तर परिसंस्था मजबूत करेल आणि पर्यटनाला चालना देखील देईल आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगार देखील निर्माण करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, तर APEDA नुसार कोणता देश आंबा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपला भारत देश. कोणता देश? तर आपला भारत देश आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर APEDA ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत एक संस्था आहे. तर त्यानुसार भारत हा आंबा उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर क्रमांक 1 वर आहे. तर भारतामध्ये दरवर्षी सुमारे 2 कोटी टनांहून अधिक आंबा उत्पादन होते. यानंतर प्रमुख राज्य, तर उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, आपले महाराष्ट्र राज्य, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणा हे राज्य. तर मित्रांनो, उदाहरणासोबत आपण स्टॅटिक जीके देखील पाहून घेऊयात. तर भारतात प्रसिद्ध आंब्यांच्या जातींमध्ये अल्फोन्सो हा म्हणजेच हापूस आंबा, दशहरी, केसरी, लंगडा, तोतापुरी यांचा समावेश होतो. तर हापूस आंबा महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये विशेषत प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर APEDA ची स्थापना झाली 1986 मध्ये. तर APEDA चे मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि APEDA चे काम काय आहे? तर कृषी व प्रक्रिया
केलेल्या अन्न पदार्थांची निर्यात वाढवणे. आणि भारत हा आंबा उत्पादनामध्ये क्रमांक 1 वर आहे आणि भारत देश आपला आंबा निर्यातीतही आघाडीवर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 40वा प्रश्न, तर स्ट्रीट समिट 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हैदराबाद मध्ये. कोठे करण्यात येणार आहे? तर हैदराबाद मध्ये करण्यात येणार आहे. तर यानंतर आपण याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर स्ट्रीट समिट 2025 चे आयोजन हैदराबाद तेलंगणा येथे होणार आहे. तर या शिखर परिषदेचे आयोजन NAR इंडिया यांच्या सहकार्याने केले जात आहे. तर हा समिट शहरी नियोजन, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट यावर केंद्रित आहे. तर मित्रांनो, स्टॅटिक जीके पाहून घेऊयात आपण याविषयी. तर हैदराबाद ही भारतातील एक महत्त्वाची IT आणि रिअल इस्टेट हब आहे. तर या समितीच्या माध्यमातून शाश्वत व समावेशी शहरी विकासावर भर दिला जाईल. तर भारतामध्ये स्मार्ट सिटी व शाश्वत विकास यासाठी विविध शहरांमध्ये समिट्स होत असतात. तर हे परीक्षेत विचारले जाते. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखे आपण पाहून घेऊयात काही महत्त्वाचे मुद्दे. तर स्ट्रीट समिट 2025 हैदराबाद तेलंगणा मुख्य विषय काय होता? तर शाश्वत आणि समावेशी शहरे, आयोजक संस्था NAR इंडिया आणि फोकस काय? तर पर्यावरणपूरक आणि स्मार्ट शहरी योजना. यानंतर मित्रांनो, एक प्रश्न आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे, लक्ष द्या प्रश्नाकडे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इंटरनॅशनल सोलर आघाडी कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क वर सही करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मॉरिशस हा देश. कोणता? तर मॉरिशस हा देश ठरला आहे. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहितीकडे वळूयात. तर मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश आहे ज्याने ISA च्या कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क वर 2024 मध्ये सही केली. तर इंटरनॅशनल सोलर आघाडी ही एक भारत व फ्रान्सच्या पुढाकाराने स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय एक संस्था आहे जी सौर ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी कार्य करते. तर ही भागीदारी सौर ऊर्जेच्या उत्पादन, वापर व तंत्रज्ञानात वृद्धीसाठी महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, स्टॅटिक जीके पाहून घेऊयात आपण उदाहरणासोबत. तर ISA ची स्थापना झाली 2015 मध्ये पॅरिस हवामान करार दरम्यान आणि मुख्यालय गुरुग्राम भारत आणि सदस्य देश आहेत 110 पेक्षा अधिक 2024 पर्यंत. तर मॉरिशस आफ्रिकेतील एक लहान बेट राष्ट्र तर भारताचा ऐतिहासिक सहकारी देश आहे. यानंतर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे देखील पाहून घेऊयात. तर ISA पार्टनरशिप फ्रेमवर्क वर सही करणारा पहिला आफ्रिकन देश आहे मॉरिशस. ISA चे मुख्यालय गुरुग्राम हरियाणा. स्थापना 2015 भारत फ्रान्स पुढाकाराने आणि उद्दिष्ट आहे सौर ऊर्जेचा प्रसार आणि वापर वाढवणे. यानंतर मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर व्हिडिओ मध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना, तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले गेले आहे? तर याचे देखील उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.